सायली सुर्वेने 10 वर्षांपूर्वी आई-वडिलांचा विरोध झुगारत मोहम्मद आतिफ नावाच्या तरुणाशी प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर तिला इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडलं गेलं, असं तिने सांगितलं. त्यानंतर तिचं नावही बदलण्यात आलं होतं. धर्मांतर करण्यासाठी सतत दबाव टाकण्यात आला, असंही सायलीने सांगितलं. सगळं काही सहन करण्याची एक मर्यादा असते, ती आता संपली आहे. माझी काहीच चूक नसताना मला मारहाण आणि शिवीगाळ करण्यात येत होती. मी 24 तास शिव्या ऐकल्या आहेत. मी 10 वर्षे इतका छळ सहन केला होता की अतोनात होता. मी लव्ह मॅरेज केलं, त्यासाठी मला निकाह करायचा असल्याने धर्मांतर करावं लागलं, असं म्हणत सायली सुर्वे यांनी पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. 4 मुलं झाल्यानंतर त्रासाला कंटाळून त्यांच्या भविष्यासाठी मी पुन्हा हिंदू धर्मामध्ये प्रवेश करते, असं सायली सुर्वेनं सांगितलं.